ओम नमः शिवाय. साधना प्रवाहामध्ये तुमचे खूप खूप स्वागत. गुरुपौर्णिमा येत आहे. तर गुरुपौर्णिमा हा आपल्या गुरुप्राप्ती कृतज्ञता व्यक्त करण्याचा अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. हा दिवस व्यास पौर्णिमा म्हणूनही ओळखला जातो आणि महर्षी वेदव्यास यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी साजरा केला जातो. पण अनेकांना प्रश्न पडतो की गुरुपौर्णिमेला मोठी पूजा, पारायण, दानधर्म किंवा मंदिरात जाणे शक्य नसेल तर काय करावे? तर मित्रांनो, अशावेळी एक अतिशय सोपी, प्रभावी सेवा आपण रोज करू शकतो. ती म्हणजे गुरुनामस्मरण आणि कृतज्ञता. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी 5 मिनिटं शांत बसून आपल्या गुरूंचे, कुलगुरूंचे, आईवडिलांचे किंवा ज्यांनी आपल्या जीवनात योग्य मार्ग दाखवला अशा व्यक्तींचे स्मरण करावे. मनापासून ओम श्री गुरुदेव दत्त हे स्मरण करावे. गुरुतत्व हे अज्ञानाचा अंधार दूर करणारे तत्व मानले जाते. गुरुपौर्णिमेचा मुख्य संदेश म्हणजे गुरूंबद्दल आदर, कृतज्ञता आणि त्यांची शिकवणीचे आचरण करणे. जर शक्य असेल तर दररोज एक चांगले कार्य करा, एखाद्याला मदत करा, चांगले बोलून त्यांचे मनोबल वाढवा किंवा एखाद्या गरजवंताला अन्नदान करा. लक्षात ठेवा, गुरुदक्षिणा म्हणजे केवळ पैसा किंवा वस्तू नव्हे, तर गुरूंनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे जीवन जगणे हीच सर्वोत्तम सेवा आहे. म्हणून गुरुपौर्णिमा 2026ला काही शक्य नसेल तर रोज नामस्मरण, कृतज्ञता आणि एक सत्कर्म करण्याचा संकल्प करा. त्याचबरोबर आपण काहीही शक्य नसल्यास दत्तभावांनी याचे दररोज पठण करावे. त्याचबरोबर वासुदेवानंद सरस्वती म्हणजेच टेंबेस्वामी यांनी लिहिलेले घोर कष्टोद्धारण स्तोत्र या स्तोत्राचे 11 वेळा किंवा जेवढे जमेल तेवढ्या वेळा आपण पठण करावे. आणि माळ जप करण्यासाठी रुद्राक्षाच्या माळेने ओम श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करावा. हे सर्व आसनावर बसून आपण करू शकतो. अशा प्रकारे आपण हा गुरुपौर्णिमेचा कालावधी आनंदाने आणि नामजपाने, मंत्रजपाने साध्य करायचा आहे. तर याची झालेली साधना मी स्वामींचरणी अर्पण करते. परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथाय नमः. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. आणि हो, आणखी कोणत्या नवीन गोष्टीवरती तुम्हाला माहिती ऐकण्यास आवडेल अशा गोष्टीसाठी कमेंट देखील करा. परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथाय नमः. ओम नमः शिवाय.